लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. मी खड्ड्यांनी भरलेला शिंदखेडा शहराचा स्टेशन रोड बोलतोय. होय, मीच तो दुर्दैवी, विदीर्ण आणि विस्कटलेला. कधी काळी मी नवा कोरा होतो. माझ्यावरून धावणाऱ्या प्रत्येक वाहनाला माझा अभिमान वाटायचा. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि विकासाची स्वप्न जोडणारा मी एक मार्ग होतो. मला राजपथ करण्याची स्वप्न दाखवली गेली. त्या दिवशी वाटलं होतं, आता मी खरोखर या शहराचा मानबिंदू ठरणार. पण स्वप्न लवकरच तुटली. पहिला खड्डा पडला, कुणीतरी म्हणालं असं होतंच. दुसरा पडला, चालतंय म्हणून दुर्लक्ष झालं. तिसरा, चौथा आणि आज माझी ओळखच पुसली गेली. आता लोक मला रस्ता नाही, खड्ड्यांचं जाळं म्हणतात. दुचाकीस्वार माझ्यावरून जाताना शिव्या देतात. रिक्षावाले संताप व्यक्त करतात. कारवाले मला लांबूनच टाळतात आणि पादचारी, ते तर माझ्याकडे एखादा शत्रूसारखं पाहतात. माझ्या अंगावर रोज अपघात होतात. कुणाचा पाय मुरगळतो, कुणाची गाडी निकामी होते, तर कुणाचा संयम कायमचा तुटतो. पण खरं सांगा, मी दोषी आहे का? नाही, मी फक्त दुर्लक्षिते. पावसाळा आला की माझे खड्डे लहान तलाव बनतात. त्या चिखलाच्या पाण्यात किती खोल मृत्यू दडलाय हे कुणालाच ठाऊक नसतं. दुरुस्ती होते पण फक्त कागदावर. पावसात खड्डे बुजवले जातात आणि दुसऱ्याच पावसात ते वाहून जातात. मी पुन्हा जखमी होतो, पुन्हा उघडा पडतो. माझ्यावरून नेते येतात, आश्वासनांची खैरात करतात, फोटो काढतात आणि निघून जातात. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्या अंगातून बाहेर आलेल्या त्या जीवघेण्या लोखंडी सळ्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनात खरं प्रेम होतं, पण व्यवस्थेची साथ त्यांनाही मिळाली नाही. माझ्या नावावर म्हणे 16.5 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवलं गेलंय. पण ते नक्की कुठे अडकलंय? कोणाच्या टेबलावर धूळ खात पडलंय? कुणाच्या एका सहीची वाट पाहतंय? जेव्हा जेव्हा माझा प्रश्न पुढाऱ्यांच्या तोंडून निघतो, तेव्हा सोयीस्करपणे अतिक्रमणाकडे बोट दाखवून विषय भरकवला जातो. आणि मी वर्षानुवर्षे तसाच मरणासन अवस्थेवर पडून राहतो. आज माझी एकच केविलवाणी हाके, माझ्यावरून जाताना मला शिव्या देऊ नका. फक्त एकदा तरी मला मनापासून नीट बनवा. कारण मी फक्त रस्ता नाही, मी या शहराच्या वेदनांचा साक्षीदार आहे. मी आजही आशेवर उभा आहे. माझं नवं रूप कधी उदयास येईल? माझा हा आवाज त्या खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि पुढाऱ्यांपर्यंत पोहोचेल का? मी वाट पाहतोय तुमच्या निर्णयाची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. मुख्य संपादक भूषण पवार. लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज.